हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून सर्वांना. हे बघा, तुम्ही बघतच आहे, बघितल्यावर तुम्हाला समजलं असेल, हे जुन्या बेडशीटपासून पिलो कवर मी स्टिच करून पिलोंना घालून ठेवलेलं आहे, अगदी परफेक्ट असं. हे बघा, हे नवीन स्क्वेअरमध्ये पिलो घेतलेले, त्याला कवर भेटलं नव्हतं आणि जुन्या बेडशीटचा मी अशा प्रकारे उपयोग केलेला आहे. हे बघा, अगदी छान वाटतं बघा. बेडशीट पण नवीनच होतं, म्हणजे बऱ्यापैकी तेवढं काय जुनं नव्हतं, फक्त ते इस्त्री करताना थोडं मध्ये जाळलेलं, त्यामुळं ते फेकून देण्यापेक्षा असं मी त्या बेडशीटचा उपयोग केलेला आहे. किती छान झालेलं आहे आणि वाटत पण नाही आपण हे बेडशीटपासून पिलो कवर बनवलेलं आहे. आणि मी हे ओपनच ठेवलेलं आहे, पाहिजे तर आपण ह्याला नॉट बनवून लावू शकतो. अजून एक जुनी उशी होती, त्याला पण कवर नव्हतं आणि ह्याच राहिलेल्या कापडापासून बेडशीटच्या ह्याला पण एक कवर शिवले. आणि हे मोठं उशी बघताय ते, हे मी कपडे शिवून राहिलेल्या कापडापासून हे बघा पिलो म्हणजे उशी तयार केलेली आहे. त्याला पण मी ह्याच बेडशीटच्या कापडामध्ये एक उशी कवर बनवलेला आहे. टोटल मी ह्या बेडशीटमध्ये 4 पिलो कवर बनवलेलं आहे. आणि थोडं फार राहिले कापड, ते मी इथं ठेवले. बघूयात काय होईल का, रियुजेबल प्रोडक्ट आपण काय बनवू शकतो का बघते. नाहीतर नाही, म्हणजे यूज होणार नाही, मग नॉट करून मी ह्या पिलोला लावून टाकणार. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, व्हिडिओ जर यूजफुल वाटला असेल तर तुम्ही नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या कशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतात ते पण कमेंट करून नक्की सांगा. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.